भोसे येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश. मिरज तालुक्यातील भोसे येथील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अमोल वळसंग यांनी 15 वाहनांच्या ताफ्यासह आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या समेत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांच्या सोबत घनश्याम कुंभार सर, मिरज तालुका कुंभार समाज अध्यक्ष युवराज अमगर, शिवसेना शाखा प्रमुख भोसे, विनायक कोळी, शिवप्रतिष्ठान अध्यक्ष भोसे, तसेच बबन सावकार, पप्पू सागर, अमोल रोडमाने, सूर्यकांत जाधव, ऋषिकेश चव्हाण आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. 15 वाहनांच्या भव्य ताफ्यासह झालेल्या पक्षप्रवेशामुळे मिरज तालुक्यातील राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले असून भाजपला स्थानिक पातळीवर बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे. सर्वप्रथम भाजप नेमकं पक्ष बदलण्याचं कारण काय? पक्ष बदलण्याचं कारण कारण आम्ही गेले 12 महिने ते 1.5 वर्ष झाले की आम्ही चर्चेमध्ये असतो. म्हणजे आम्ही शिवसेना पक्ष शिंदेगडात पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेश केल्यानंतर ना आम्हाला शब्द दिले त्यांनी की तुमचं काम कुठं तटणार नाही, काम तुमचं सगळं होईल, जनतेचं असं कुठलं काही आम्ही प्रत्येक वेळी प्रॉब्लेम घेतला किंवा वरिष्ठ नेत्यांना जाऊन गाठ पडले, आम्ही विचारलं पदांचं काय झालं किंवा आमचे कामं होईनात, तर नुसतं उडवाडे उत्तर देत होते आम्हाला. तेव्हा आम्ही ग्रामीणमध्ये सगळे आम्ही 12 गावचे जी आहेत पोरं शिवसेनेची माझ्या अंडर खाली आम्ही सगळ्यांनी विचार केला की आता आपल्याला काय निर्णय ठोस घ्यावा लागेल. वारंवार आम्ही काळा दिल्यानंतरही तिने आमचं काय म्हणजे हे केलं नाही, म्हणजे काय ते दुर्लक्ष केले तिने आम्हाला. आणि फक्त काम असेल तर तेवढं बोलवायचं, काम झालं की परत दुर्लक्ष करायचं नाही. पंचायती समिती व जिल्हा परिषद टायमाला मी स्वतः उमेदवार होतो की मला पंचायत समिती उभा राहायचा. आणि मी पहिला 2-3 महिने मी सह्या सांगून ठेवलेलं, पण मला वरनं रिस्पॉन्स काय मिळालं पंचायत समितीला. पहिली म्हणले की काँग्रेसचं काम कर, पण मला काँग्रेसचं काम करायचं, मला स्वतः उभा राहणार शिवसेनेत ना. रिस्पॉन्स दिला यांनी मला काय म्हणजे विचारात घेतले नसल्यामुळे ती नाराज होतीच माझ्याकडे. दुसरी गोष्ट हिने कुठल्याच कार्यकर्त्याला काम करणार, त्यामुळे कार्यकर्ते सगळे म्हणले की आता आपल्याला काय निर्णय ठोस घ्यावा लागला. आम्ही ठोस निर्णय घेतला त्यावेळी पंचायत समिती जिल्हा 3 महिने झाले आमचं काम चालू आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना संपर्क केला? भाजपमध्ये प्रवेश करत असताना पहिला मला आशिष जाधव आपले जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांनी मला गाठ पडलेली की बाबा आपण एकत्र मिळून काम करूया. नंतर मनोजदादा पाटले आमचे माझे मित्र आहेत खास, म्हणजे त्यांच्या एकदम जवळ असल्यावर त्यांची माझी पण चर्चा झाली. पण ती काय चर्चेनंतर आम्हाला काय रिस्पॉन्स म्हणजे काय म्हणजे आमच्या सेनेतनं मिळत आम्हाला अजिबात. तेव्हा आम्ही ठरवली की आता आपण बीजेपीचं काम करायचं ठरवलं. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायतमध्ये मी बीजेपीचं काम केलं. हो, शिवसेना डावत जात होतं. जे आमचे जिल्हा प्रमुख होते संजय बापू युबुते, हे आमचे गुरुवर म्हणजे आमचे गुरु पक्षातले राजकारणातले, त्यांना ते विराट सांगलीतनं हे केल्यामुळे आम्हाला ते म्हणजे आमच्या इथं कोण गुरुच राहिलं नाही. म्हणजे ज्याच्याकडे झालं ते आम्हाला उडवड होती, आम्ही ते निर्णय फिक्स केला आमचा. भाजपमध्ये गेल्यानंतर तुमची पुढची राजकीय भूमिका आहे? भाजपमध्ये गेल्यानंतर पुढची भूमिका आमची अशी आहे की जनतेची कामं, शेतकऱ्याची कामं, ग्रामीण मधले जे आपले कामं असतात सगळी ग्रामीण मधली कामं, तहसीलदार, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कामं. दुसरी गोष्ट आपलं जे गावामध्ये दारू विक्रीवर चालू आहे 2 नंबरनं, ते पहिला आम्ही बंद करणार आहे. तुमच्या जाण्यामुळे शिवसेना धक्का बसेल असं तुम्हाला वाटतंय? हो, बसणार. तुमच्यासोबत आणखी कार्यकर्ते भाजपमध्ये येणार? हो, शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये येणार आहे. आता परवा मी 250-300 कार्यकर्ते पक्षप्रवेश केला आहे. अजून 7-8 गावामध्ये कार्यकर्ते येणार आहेत आमचं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाबद्दल दोन्ही चांगले आहेत, काय अडचण नाही. भाजपमध्ये गेल्यानंतर मतदारसंघात काय बदल? रोजगार म्हणजे तरुण पिढीला आज रोजगार नाही आहे, रोजगारासाठी आपण प्रयत्न करणार. तुमच्या भोसे परिसरातील सर्वात मोठी समस्या शेतकऱ्यांना पाणी, रस्ता, गटर आणि तरुणासाठी तुम्ही काय करणार? तर रोजगारचं सगळ्यात मला पहिला की तरुण रोजगार आपण हे राहणार तत्पर. गावातील विकासासाठी पहिली गोष्ट काय? दारूबंदी, तरुण पिढी गावातील विकास पहिली गोष्ट आहे. तुमच्या समर्थकांना काय सांगितलं? आज समर्थनाला संदेश एवढं देतो की आपण सगळी एकत्र मिळून काम करूया. गरीब जनता भरपूर आहे, गरिबांचं कुणीही काम करा, आपण गरीबाच्या वालीवर गरीबाचे आपण कामं करूया लोकांची. नमस्कार, मी घनश्याम कुंभार सर, मिरज तालुका कुंभार समाज अध्यक्ष. आत्ताच आपण आदरणीय अमोल वळसंग यांनी शिवसेना
उद्धव ठाकरे पक्ष एकनाथ शिंदे गट यांच्या मधून आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे, यामागची कारण तुम्ही त्यांना विचारले, त्यांनी पण सांगितले. पण मला एक त्याच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून असं सांगायचं आहे, अमोल वळसंग याच्याकडे एक नैसर्गिक माणसं संकलित करण्याची कला आहे. मी लहानपणापासून बघतोय की तो अतिशय गरीब घराण्यातून राजकीय कोणताही वारसा नसताना तो आपल्या स्वबळावर स्थानिक राजकारणामधनं आपल्या कामाच्या जोरावर त्याने आजपर्यंत बदल मारलेले आहे. शिवसेनेमध्ये त्याची घुसमट झाल्यामुळं त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आदरणीय आमचे गावचे नेते मनोज पाटील, आपले नूतन जिल्हाध्यक्ष जाधव साहेब, तसेच आपले माजी पालकमंत्री आदरणीय स्थानिक आमदार आमचे सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून अमोल वळसंग यांना योग्य न्याय मिळेल व त्याला वरिष्ठ तालुका स्तरावरची जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसीलदार, कलेक्टर ऑफिस व स्थानिक ग्रामपंचायत विकास कामामध्ये सर्व पातळीमध्ये सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून भाजपमधून त्याला योग्य न्याय मिळेल व जनसामान्यांची कामं होऊन त्याला समाजामध्ये चांगलं नावलौकिक त्याचा प्राप्त होईल. यामध्ये भाजप पक्षाकडून आम्हाला अशा चांगल्या अपेक्षा आहे. नमस्ते, मी युवराज जमगर, शिवसेना शाखा प्रमुख होतो. मी अमोलच्या नंतर कामाच्या संदर्भात नंतर मी अमोल हा प्रामाणिक माणूस आहे आणि गेले 10 वर्ष झाला आम्ही दोघं शिवसेनेमध्ये काम करतोय. पण आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला नसल्यामुळे आम्हाला हा निर्णय घेता भाजपमध्ये आम्ही पक्षप्रवेश केला.